बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व सुरू केले आहे। त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश हा आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती व दी बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथांचा संच दिला। प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते। परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। डॉक्टर बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले, परंतु ते यशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्मप्रवास सुरू आहे, परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत निर्माण करण्यात यावी, यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायाद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी या उद्देशाने अथवा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेले आहे। आम्ही सुरू केलेल्या प्रबोधन पर्वाच्या या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि विषयाला प्रारंभ करतो। आजच्या 26व्या भागाच्या विषयाचे मूळ इंग्रजी शीर्षक आहे संकन प्रिस्टहुड, याचा हिंदी अनुवाद गर्त में डूबा हुआ पुरोहितवाद आणि मराठी अनुवाद निकृष्टतेच्या थराला पोहोचलेला ब्राह्मणवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरुज्जीवित धम्माच्या आकलनासाठी 3 पुस्तकांच्या संचातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे दुसरे पुस्तक आहे। त्या पुस्तकातील हे 3रे प्रकरण आहे। त्याचे स्पष्टीकरण आज आपण इथे करणार आहोत। या संपूर्ण प्रकरणाला स्पष्टीकरण करत असताना आपण कोणत्या मुद्द्याच्या आधारे हा संपूर्ण विषय स्पष्ट करणार आहोत ते मुद्दे मी अगोदर तुमच्या समोर मांडतो। त्यामधला पहिला मुद्दा आहे की या विषयाच्या स्पष्टीकरणासाठी कोणकोणत्या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे, हा पहिला मुद्दा मांडणार आहे। दुसरा मुद्दा की आजच्या विषयाचा नेमका उद्देश काय आहे तो मी सांगणार आहे। तिसरा जो विषय सादर करण्याचे फायदे किंवा उपयोग काय होईल की आजच्या विषयानुसार। चौथा मुद्दा आहे की या संपूर्ण विषयाची पार्श्वभूमी। 5वा मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ नियोजित किंवा प्रपोज्ड ग्रंथ होता, या ग्रंथाची संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी आराखडा तयार केला होता किंवा योजना त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होतं। ती नेमकी योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारने जे खंड छापलेले आहे त्याच्या 3ऱ्या खंडामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीची जी योजना आहे ती नेमकी योजना काय आहे तेही मी तुमच्या समोर स्पष्ट करणार आहे। आणि त्यानंतर ब्राह्मण आणि पुरोहितने ही नेमकी संकल्पना काय आहे त्याचं स्पष्टीकरण इंट्रोडक्टरी का होईना तुमच्या समोर देणार आहे। आणि त्यानंतर जे 3रं प्रकरण क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामधील आहे त्या 3ऱ्या प्रकरणाच्या जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणार आहे। एकूण या प्रकरणामध्ये 16 मुद्दे आहेत, ते कोणकोणते आहेत तेही मी तुम्हाला सांगतो आणि त्याचं नंतर आपण या सर्व मुद्द्यांचं एक मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत। पहिला मुद्दा आहे की पौरोहित्याच्या व्यवसायावर ब्राह्मणांचा पूर्णपणे अधिकार होता, म्हणजे प्राचीन काळामध्ये पूर्णपणे पौरोहित्य हे ब्राह्मणांच्या हातामध्ये किंवा त्यांचा पूर्णपणे अधिकार होता। त्यानंतर ब्राह्मणांनी जे नियम होते त्यांच्या संदर्भामधले ते अनेक नियम कसे मोडलेले आहेत तेही यामध्ये स्पष्ट करणार आहोत।
त्यामध्ये बाबासाहेब म्हटले की श्रोत्रिय ब्राह्मणांनी 7 दिवस पुरेल इतके अन्न संग्रही करण्याचा नियम मोडला होता. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे की ब्राह्मण वर्गाला मनोरंजक तमाशे, गीत, संगीत, नाटक पाहण्याचा छंद होता, याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. चौथा मुद्दा आहे खेळ आणि मनोरंजनांची व्यसने त्यांना होती. पाचवा मुद्दा उंची आसने बाळगण्याची व्यसने होती. ब्राह्मणांना स्वतःला शृंगारित करण्याची सवय होती. हा 6वा मुद्दा आहे. 7वा मुद्दा आहे की ब्राह्मणांना बातचीत करण्याचे व्यसन होतं. 8वा मुद्दा ब्राह्मण विद्वत्तापूर्ण शब्दांचा वापर करीत. 9वा मुद्दा ब्राह्मण मध्यस्थीचे काम करीत. 10वा मुद्दा की जीविका कमवण्याकरिता चुकीच्या साधनांचा वापर कसा करीत. 11वा मुद्दा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे यज्ञात हवन केले जात. 12वा मुद्दा वस्तू आणि प्राण्यांच्या गुणांचे वर्णन स्थळ काळाबद्दल शुभ व अशुभ वर्तविणे. 13वा मुद्दा हलकी सलकी कामे व वाईट मार्गाचा अवलंब करणे. 14वा मुद्दा भविष्यवाणी करणे. 15वा मुद्दा विविध प्रकारची भविष्यवाणी करून ब्राह्मण वर्ग उदरनिर्वाह करीत असे. 16वा आणि शेवटचा मुद्दा जो आहे हलक्या दर्जाच्या कला व कर्मकांड. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी तिसऱ्या प्रकरणात या 16 मुद्द्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि त्याला शीर्षक दिलेलं आहे की निकृष्ट थराला पोचलेला ब्राह्मणवाद. म्हणजे कधीचा, तर प्राचीन काळामध्ये निकृष्ट थराला पोचलेला ब्राह्मणवाद. या 16 मुद्द्यांच्या आधारे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. अनुमानात्मक आपण म्हटलेलं आहे की भिक्खू आणि ब्राह्मण याच्यामधला नेमका फरक काय असेल, एकंदरीत सारांश आणि अनुमान करून आपण हा मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जे आपण सर्व मुद्दे पाहिले त्या मुद्द्यातला जो पहिला मुद्दा आहे की हा विषय स्पष्ट करण्यासाठी आपण नेमका कोणकोणत्या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे, त्या ग्रंथाची यादी अगोदर स्पष्ट करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण वाचकांच्यासाठी, श्रोत्यांच्यासाठी त्याची आवश्यकता आहे की मी कुठल्या ग्रंथाच्या आधारे हा विषय स्पष्ट करीत आहे ते सुद्धा प्रत्येकाला माहीत असण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी ज्या आधारभूत ग्रंथ घेतलेला आहे त्या पहिला ग्रंथ इंग्रजी ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, खंड क्रमांक 3. यामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथातलं तिसरं प्रकरण आहे. दुसरा हिंदी ग्रंथ आहे. तो हिंदी ग्रंथ भारत सरकारचा आहे, सामाजिक न्याय खात्याच्या वतीने. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने जे तिसरा खंड आहे आणि तिसऱ्या खंडातलं जे क्रांती प्रतिक्रांती आहे त्याचाच अनुवाद केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय खात्याने केलेला आहे आणि एकूण 22 खंड प्रकाशित केलेले आहेत केंद्र सरकारने. त्या 22 खंडामधला क्रांती आणि प्रतिक्रांती या विषयाचा 7वा खंड आहे, तो हिंदीमध्ये आहे. तिसरा जो हिंदी ग्रंथ मी घेतलेला आहे आणि त्याचे काही संदर्भ देण्याचा प्रयत्न केला आहे हा विषय स्पष्ट करण्यासाठी, तो ग्रंथ म्हणजे पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल यांचा वैदिक युग का घालमेल. चौथा हिंदी ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती तथा प्रतिक्रांती प्रकाशक, बुद्धिस्ट रनिंग रेल कर्मचारी कल्याण सहकारी संघ, मध्य रेल, नागपूर. आणि 5वा मराठी ग्रंथ आहे की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांती, अनुवाद केलेला आहे प्रदीप रोडगे, चतुर्थ आवृत्ती 2013 साली. तर अशा प्रकारे एकूण 5 ग्रंथाच्या आधारे हा जो विषय आहे की प्राचीन भारतामध्ये निकृष्ट थराला पोचलेला पुरोहितवाद किंवा ब्राह्मणवाद हा विषय या 5 ग्रंथाच्या आधारे आपण स्पष्ट करणार आहोत. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की हा जो आपण विषय सादर करीत आहोत तर हा विषय सादर करण्याचा उद्देश काय, हेही वाचकांना किंवा श्रोत्यांना समजण्याची आवश्यकता आहे की आम्ही का विषय मांडतोय, या विषयाचा उद्देश सुद्धा काहीतरी असला पाहिजे. आणि म्हणून नेमका काय उद्देश आहे तोही तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. हा विषय सादर करण्याचे उद्देश पुढील प्रमाणे आहे. त्याच्यातला पहिला उद्देश हा की बुद्ध की कार्ल मार्क्स, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती आणि दी बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथाच्या संचाचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सांगण्यासाठी आपण हा विषय क्रांती आणि प्रतिक्रांतीचा सादर करीत आहोत. दुसरा उद्देश आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशानुसार आपण या 3 ग्रंथाच्या संचातील बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात आपण केलेली आहे. त्यातील पहिल्या 2 प्रकरणांचा अभ्यास आपण केलेला आहे
आणि आज आपण तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. तिसरा उद्देश आहे की या अभ्यासाचा उद्देश व महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की प्राचीन भारताच्या इतिहासावर जे काल्पनिक आवरण ब्राह्मण इतिहासकारांनी टाकलेलं आहे ते दूर करण्यासाठी त्या काळच्या सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक स्थितीचा अभ्यास केला पाहिजे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्यानुसार आपण हा अभ्यास करीत आहोत. बाबासाहेबांनी सांगितलं की या ग्रंथाचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. चौथा उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती पुस्तकातील तिसरे प्रकरण निकृष्टतेच्या थराला पोहोचलेला ब्राह्मणवाद या प्रकरणात जे लिहिले आहे ते प्रबोधनाच्या उद्देशाने जसेच्या तसे तुमच्या समोर सादर करणे. म्हणजे जे तिसरं प्रकरण आहे ते आज आपण जसेच्या तसे तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण हा संपूर्ण विषय समजून घेतला तर आपल्याला नेमका फायदा काय होईल? तर फायदा होईल माझ्या दृष्टिकोनातून असा की प्राचीन भारतात पौरोहित्याच्या व्यवसायावर ब्राह्मणांचा अधिकार कशा पद्धतीने निर्माण झाला होता. ब्राह्मण वर्गाला मनोरंजक तमाशे, गीत, संगीत, नाटक पाहणे, खेळ, मनोरंजन, उंची असणे, बातचीत करणे, विद्वत्तापूर्ण शब्दांचा वापर करणे, स्वतःला शृंगारित करणे, मध्यस्थीचे काम करणे, भविष्य सांगणे, खाद्यपदार्थांचे यज्ञात हवन, वस्तू व प्राण्यांच्या गुणांचे वर्णन करणे, स्थळ काळाबद्दल शुभ अशुभ, हलक्या दर्जाच्या कला व कर्मकांड या सर्व गोष्टी ब्राह्मण वर्गाने प्राचीन काळात कशा पद्धतीने निर्माण केल्या व त्यावर आपली मक्तेदारी ठेवली होती याचे स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. त्याची आपणाला परिपूर्ण माहिती या अभ्यासाच्या द्वारे मिळते. दुसरा फायदा असा की प्राचीन भारतामध्ये निकृष्टतेच्या थराला पोहोचलेला पुरोहितवाद अथवा ब्राह्मणवाद या प्रकरणातील माहितीच्या आधारे बौद्ध धम्मातील भिक्खूची तुलना करता येईल. त्रिपिटकामध्ये व इतर सांप्रदायिक बौद्ध साहित्यामध्ये भिक्खूंची कर्तव्य किंवा काम सांगितलेली आहेत. द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुरोहित आणि भिक्खू यांच्यातील फरक सुद्धा स्पष्ट केलेला आहे. एकंदरीत अनुमान असे की भिक्खू आणि पुरोहित यांची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही म्हटलेलं आहे. आणि संपूर्ण बुद्धिस्ट लिटरेचर किंवा साहित्य आपण पाहिलं तर त्यामध्येही स्पष्ट आहे की पुरोहित आणि भिक्खू हे पूर्णपणे वेगळे आहेत. भिक्खूंनी कर्मकांड संस्कार विधी करू नयेत. भिक्खूंनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा. बौद्ध धम्मातील सर्वोच्च स्थानी भिक्खू आहेत. चौथा जो फायदा आपण म्हटलं की बौद्ध धम्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतचे धार्मिक संस्कार विधी यामध्ये समानता असली पाहिजे. संस्कार विधीचे संचलन बुद्ध विहारातूनच झालं पाहिजे आणि प्रत्येक विभागातील बुद्ध विहाराद्वारे बौद्ध जीवन पद्धतीचे संचलन व नियंत्रण झाले पाहिजे. याचे नियम तयार केले पाहिजेत. हा संदेश आपणाला या अभ्यासातून मिळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरुज्जीवित धम्माची बौद्ध जीवन पद्धती, बौद्ध आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे हे या अभ्यासातून आपल्या लक्षात येईल. आणि शेवटी बौद्ध जीवन पद्धतीलाच आम्ही धम्मसंहिता असे शीर्षक देऊन प्रबोधनाचे कार्य करीत आहोत. त्यामुळे संपूर्ण हे प्रकरण आणि हा ग्रंथ तपासल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इतर धर्मांच्या प्रमाणे किंवा हिंदू धर्माची जशी आचारसंहिता होती तशाच पद्धतीने बौद्धांची सुद्धा आचारसंहिता असण्याची आवश्यकता आहे. आजच्या विषयाची काय मर्यादा आहे तर फक्त तिसरं प्रकरण मर्यादा आहे. तिसऱ्या प्रकरणाचं शीर्षक निकृष्टतेच्या थराला पोहोचलेला ब्राह्मणवाद अथवा पुरोहितवाद. शीर्षकात विषय स्पष्ट आहे, तीच विषयाची मर्यादा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी जो विषय स्पष्ट केला आहे त्याच्या पुरतेच मर्यादित राहून इथे आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची योजना ही लेखी केलेली आहे. आणि ते जे लेखी आहे ते चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र सरकारला ते लेखी मिळालेले आहेत. आणि त्यांनी या तिसऱ्या खंडामध्ये या संपूर्ण ग्रंथाची योजना छापलेली आहे. एकूण 7 भागामध्ये हा ग्रंथ होता
आणि 7 भागामध्ये एकूण 41 प्रकरणामध्ये हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांना लिहायचा होता आणि तशी योजना त्यांनी केलेली होती. परंतु आपण बघतो की प्रत्यक्षामध्ये 41 प्रकरणं तर नाहीत, फक्त 12 ते 13 प्रकरणं आहेत आणि तीही 13 प्रकरणं आपल्याला परिपूर्ण असल्याची आढळत नाही, ती सुद्धा इनकम्प्लीट आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथाच्या संदर्भामध्ये अनुयायांच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडते की बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्याला सांगितलेलं आहे की माझी धम्माची संकल्पना जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर 3 ग्रंथांचा संच आहे. त्यातला पहिला ग्रंथ बुद्ध आणि कार्ल मार्क्स, दुसरा ग्रंथ क्रांती आणि प्रतिक्रांती आणि तिसरा ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म. हे पहिला ग्रंथ क्रमाने बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्रथम वाचला पाहिजे, त्यानंतर क्रांती आणि प्रतिक्रांती 2 नंबरला वाचला पाहिजे आणि हे दोन्हीही ग्रंथ वाचून झाल्याशिवाय तुम्हाला तिसरा ग्रंथ वाचता येणार नाही आणि तिन्ही ग्रंथ वाचल्याशिवाय तुम्हाला माझी धम्माची संकल्पना अजिबात समजणार नाही किंवा आकलन होणार नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडते, ती अशी की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तिन्ही ग्रंथ वाचल्याशिवाय तुम्हाला माझ्या धम्माची संकल्पना समजून येणार नाही. आणि जर आपण पाहिलं की आम्हाला पहिला ग्रंथ वाचायचा आहे तर पहिला ग्रंथ उपलब्धच नाही. बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहून पूर्ण केलेला आहे असं म्हटलं जातं, परंतु आज तो ग्रंथ मात्र अनुयायांच्यापर्यंत पोहोचलेला नाही किंवा अनुयायांना उपलब्ध झालेला नाही. काही 20-22 पानाचा बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा बाबासाहेब आंबेडकरांचा एसे जो आहे तोच फक्त अनुयायांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे 3 ग्रंथाच्या संचातील एक ग्रंथ तर आपल्यापर्यंत अजूनही पोहोचलेला नाही. त्यानंतर दुसरा ग्रंथ आहे क्रांती आणि प्रतिक्रांती. आता क्रांती आणि प्रतिक्रांती प्राचीन भारतामध्ये नेमकी कशी झाली होती या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 41 प्रकरणं 7 भागामध्ये विभागलेली होती आणि अशा पद्धतीने 41 प्रकरणांचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार करणार होते, कारण ती अनुक्रमणिका आज आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु अनुक्रमणिकेच्या व्यतिरिक्त या 41 प्रकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकी किती प्रकरणं लिहिलेली आहेत आणि एकही प्रकरण आपल्याला पूर्ण झालेलं आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. जी काही 12 प्रकरणं आहेत ती 12 प्रकरणं सुद्धा प्रत्येक प्रकरण इनकम्प्लीट असल्याचंच आपल्या लक्षात येतं किंवा संपादकांनी तसं अधिकृतपणे लिहिलेलं सुद्धा आहे. म्हणजे जबाबदारी किती येऊन पडते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्माची संकल्पना समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पहिला ग्रंथ उपलब्ध नाही, दुसरा ग्रंथ इनकम्प्लीट आहे आणि तिसऱ्या ग्रंथाचा आपण अभ्यास करणार आहोत. परंतु त्याच्याच अगोदर आपण बघितलं की त्या ग्रंथाच्या छापाईबाबतचं काय घडलेलं आहे, त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेबाबतचं काय घडलेलं आहे आणि बाकीच्या मजकुराचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध धम्माची संकल्पना समजून घेण्यासाठी आपणाला बुद्ध की कार्ल मार्क्स हा बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व विचार कसे समजून घेता येतील, त्यानंतर क्रांती प्रतिक्रांतीमधली जी बाबासाहेब आंबेडकरांची योजना आहे ग्रंथाची, त्या ग्रंथानुसार बाबासाहेब आंबेडकरांची जी शीर्षकं आहेत त्या शीर्षकांच्या आधारे आपल्याला ती माहिती सुद्धा कशी कलेक्ट करता येतील किंवा पहिल्याच प्रकरणात बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे की जर तुम्हाला या देशातला खऱ्या अर्थाने या देशाचा इतिहास समजून घ्यायचा असेल आणि बौद्ध धम्माचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर प्राचीन भारताच्या संपूर्ण इतिहासाचं पुन्हा तुम्हाला उत्खनन करावं लागेल. म्हणजे ब्राह्मण इतिहासकाराने संपूर्णपणे प्राचीन भारताच्या इतिहासावर काल्पनिक आवरण काढलेलं आहे, ते तुम्हाला पूर्ण आवरण काढलं पाहिजे. हा संदेश मात्र अतिशय महत्त्वाचा आहे. जरी आपणाला क्रांती आणि प्रतिक्रांती हा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ परिपूर्ण उपलब्ध नसला तरी हा संदेश मात्र आहे आणि त्या संदेशाच्या आधारे आपण प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास पुराव्यानिशी वस्तुनिष्ठ किंवा पुरातात्विकच्या आधारे संपूर्णपणे पुन्हा शोधून काढला पाहिजे आणि पुन्हा लिहिला पाहिजे, कारण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला आहे. ही मोठी जबाबदारी प्रत्येक अनुयायावरती आहे. मी जे तुमच्या समोर मांडतो आहे याच्यावरती प्रत्येक अनुयायाने चिंतन करावे एवढीच माझी याच्या पाठीमागची विनंती आहे. आता जी स्कीम आहे बाबासाहेब आंबेडकरांची, ती स्कीम जशीच्या तशी मी तुमच्या समोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये जो रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन हा जो
या जी स्कीमची आहे, या स्कीममधले एकूण 7 बुक आहेत. त्यामधलं पहिलं बुक आहे द एज ऑफ रेशियल कॉन्फ्लिक्ट. बुक नंबर 2 आहे द कॉन्फ्लिक्ट ओव्हर इनक्वालिटी. बुक नंबर 3 हाऊ कॉन्फ्लिक्ट लीड टू रिव्होल्यूशन. बुक नंबर 4 रिझल्ट ऑफ रिव्होल्यूशन. बुक नंबर 5 द बर्थ ऑफ काउंटर रिव्होल्यूशन. बुक नंबर 6 रिझल्ट ऑफ काउंटर रिव्होल्यूशन. बुक नंबर 7 द प्रेझेंट एज इज द एज ऑफ काउंटर रिव्होल्यूशन. त्यानंतर बुक नंबर 1 मध्ये 4 प्रकरणं आहेत. त्यामधलं पहिलं प्रकरण आहे द इंडो इरानियन्स. दुसरं प्रकरण आहे आर्यन व्हर्सेस नागाज. तिसरं प्रकरण आहे आर्यन वर्सेस ब्राह्मिन्स. आणि चौथं प्रकरण आहे द अटेम्प्ट टू रिकन्सायलेशन. बुक नंबर 2 मध्ये एकूण 4 प्रकरणं आहेत. द राईज ऑफ ब्रह्मानंदम. दुसरं प्रकरण आहे इन्फॅलिबिलिटी ऑफ वेदास. आणि तिसरं प्रकरण आहे ग्रेडेड इनक्वॅलिटी, द इसेन्स ऑफ चातुर्वर्ण. चौथं प्रकरण आहे शूद्र अंडरग्रेडेड इनक्वॅलिटी. बुक नंबर 3 मध्ये रिव्होल्यूशन अँड इट्स प्रिन्सिपलमध्ये 3 चॅप्टर आहेत. पहिलं प्रकरण आहे राईज ऑफ बुद्धा ॲज अ रिव्होल्यूशन फोर्स. दुसरं प्रकरण आहे इक्वॅलिटी ॲज द प्रिन्सिपल ऑफ रिव्होल्यूशन. तिसरं प्रकरण आहे रिझन्स अँड नॉट फेथ. चौथं प्रकरण आहे फ्रीडम ऑफ थॉट्स. पार्ट नंबर 2 या तिसऱ्या बुकमध्येच 3 प्रकरणं आहेत की सोशल इफेक्ट्स ऑफ द रिव्होल्यूशन, पॉलिटिकल इफेक्ट्स ऑफ द रिव्होल्यूशन आणि इलेव्हिशन ऑफ वुमन. पार्ट 3 आहे पॉलिटिकल इफेक्ट्स ऑफ द रिव्होल्यूशन. बुक नंबर 4 मध्ये पहिल्या भागामध्ये प्रकरण 1 आहे रिजिसाइड ऑर द बर्थ ऑफ काउंटर रिव्होल्यूशन. प्रकरण 2 मनुस्मृती ऑर द गोस्पेल ऑफ काउंटर रिव्होल्यूशन. पार्ट 2 मध्ये सोशल इफेक्ट्स ऑफ द काउंटर रिव्होल्यूशन. यामध्ये 4 प्रकरणं दिली आहेत. आणि त्यानंतर पार्ट 3 मध्ये 4 प्रकरणं दिली आहेत पण त्यांची नावं नाहीत. पार्ट 4 मध्ये 4 प्रकरणं दिली आहेत परंतु त्यांची नावं नाहीत. त्यामुळे पुढची जे प्रकरणं आहेत त्यांची मात्र आपल्याला नावं दिलेली नाहीत. अशा पद्धतीनं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची योजना आहे म्हणून मी तुमच्यासमोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूण 7 पुस्तके आहेत, 41 प्रकरणं आहेत. ही योजना टाईप केलेल्या स्वरूपात मिळालेली आहे. म्हणजे संपादकाचं काय म्हणणं आहे ते मी तुमच्यासमोर मांडतोय की ही योजना टाईप केलेल्या स्वरूपात मिळालेली आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला होता. विषय सूचीला प्रकरणाच्या यादीत छापलेले होते. या मुख्य शीर्षका अंतर्गत एकूण 7 पुस्तके लिहिण्याची योजना बनवली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोर्स मटेरियल पब्लिकेशन समिती त्यांच्या संग्रहातून काही पृष्ठ तसेच काही प्रकरणे मिळवण्यात यशस्वी झाली म्हणून प्रकरणे अपूर्ण सुद्धा आहेत. शोध संपल्यानंतर समितीने निर्णय घेतला की अपूर्ण प्रकरणे तरी सुद्धा जे उपलब्ध साहित्य आहे प्रस्तुत करण्यात यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माच्या उदयाला क्रांती मानत होते. ब्राह्मणांनी प्रतिक्रांतीचा मार्ग प्रशस्त केला. याचा परिणाम म्हणजे बौद्ध धर्माची अवनती झाली, पतन झाले. वाचकांनी या 13 प्रकरणांची तुलना पुस्तक योजनेत दिलेल्या प्रकरणाबाबत करू शकतात. म्हणजे आज जे आपल्याकडे 13 प्रकरणांची शीर्षकं आहेत ती शीर्षकं मात्र जी बाबासाहेब आंबेडकरांच्या योजनेमध्ये दिलेली आहे ती जशीच्या तशी सुद्धा शीर्षकं आपल्याला मिळताना दिसत नाही. त्यामुळे क्रांती प्रतिक्रांती ग्रंथाच्या आधारे काढलेले कोणतेही निष्कर्ष आपल्याला परिपूर्ण असणार नाहीत कारण हा ग्रंथ आणि ग्रंथातील सर्व प्रकरणं आपल्याला अपूर्ण आहेत. या ग्रंथाच्या योजनेतील प्रत्येक भाग आणि प्रकरणाची नावे पाहिल्यास प्रकाशित आवृत्ती आणि योजना यातील भाग व प्रकरणाच्या नावामध्ये सुद्धा आपल्याला साम्य मिळत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायावरती जबाबदारी मोठी येऊन पडते की प्राचीन भारताचा अभ्यास तर आपल्याला करायलाच पाहिजे. वस्तुनिष्ठ हा बाबासाहेबांचा आग्रह आहे आणि तो आपण प्राचीन भारताचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि ब्राह्मणी इतिहासकारांनी जे काल्पनिक आवरण इतिहासावर टाकलेलं आहे ते बाजूला करण्याची आवश्यकता आहे. यानंतरचा मुद्दा आपला आहे की या विषयाची एकूण पार्श्वभूमी काय आहे. पार्श्वभूमी तुमच्या समोर मी सांगतो ती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासाठी 15 मार्च 1956 रोजी प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेतील शेवटच्या भागात बाबासाहेबांनी बुद्ध धम्म समजून घेण्यासाठी 3 ग्रंथाच्या संचाचा क्रमाने एकत्रित अभ्यास केला पाहिजे म्हणून सांगितले. त्यानुसार
आपण बुद्ध की कार्ल मार्क्स यांचा अभ्यास केला आहे. त्यानंतर आपण क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथाचा अभ्यास सुरू केलेला आहे. त्यातील पहिल्या 2 प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर आज आपण तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. पहिल्या प्रकरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या विषयाचा अभ्यास का करायचा याचे स्पष्टीकरण करून यामध्ये संदेश दिला आहे की भारताचा आणि विशेषतः बौद्ध धर्माचा खरा इतिहास समजून अथवा जाणून घ्यायचा असेल तर प्राचीन भारताच्या इतिहासावर ब्राह्मणवादी इतिहासकारांनी जे काल्पनिक आवरण टाकले आहे ते बौद्ध साहित्याच्या आधारे दूर करावे लागेल. हा पहिला संदेश पहिल्या प्रकरणामधला. दुसऱ्या प्रकरणात आपण प्राचीन भारतात आर्यांची सामाजिक स्थिती कशी होती याचा अभ्यास केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विषय स्पष्ट करताना लिहिले आहे की बौद्ध क्रांती होण्यापूर्वी आर्यांची सामाजिक स्थिती निकृष्ट दर्जाला पोहोचली होती. याच्या स्पष्टीकरणार्थ त्यांनी जुगाराचे व्यसन, दारू पिण्याचे व्यसन आणि विवाहबाह्य संबंध व यौनाचार या 3 मुद्द्याद्वारे दुसऱ्या प्रकरणाचा विषय हा स्पष्ट केलेला आहे. या 2 प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज निकृष्टतेच्या थराला पोहोचलेला ब्राह्मणवाद अथवा पुरोहितवाद या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत. आणि या प्रकरणामध्ये एकूण जी आहेत ती 16 प्रकरणं आहेत. या प्रकरणांचा अभ्यास करण्याऐवजी म्हणजे आपल्या शीर्षकच असा आहे की प्राचीन भारतामध्ये निकृष्टतेच्या थराला पोहोचलेला ब्राह्मणवाद अथवा पुरोहितवाद. आता हा वैदिक कालखंड ज्याला आपण म्हणतो किंवा प्राचीन कालखंड आपण ज्याला म्हणतो, या प्राचीन कालखंडातल्या किंवा वैदिक कालखंडामध्ये पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल यांनी या वैदिक कालखंडाचा वैदिक मंत्र, ग्रंथ, यंत्र किंवा तंत्र हे कशा पद्धतीनं आहे याचं स्पष्टीकरण अतिशय सुंदर आणि थोडक्यामध्ये केलेलं आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल वैदिक युग का घालमेलमध्ये नंबर 3 मधला जो घालमेल आहे त्या घालमेलमध्ये लिहितात कि जिस प्रकार से जीव जंतु पेड़ पौधा के जीवन प्रमाण हेतु 4 प्राकृतिक महाभूति मिट्टी, पानी, ऊष्मा, हवा की आवश्यकता होती है, उसी प्रकार से ब्राह्मणी वेद वैदिक संस्कृति के जीवन प्रमाण हेतु भी 4 वैदिक महाभूत वैदिक मंत्र एक वैदिक मंत्र म्हणजे पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल यांनी काय समजावून सांगितलं या 4 लाईनीमध्ये वरील. ते म्हणतात की मनुष्याचं जे शरीर आहे ते बौद्ध धर्माच्या तत्वाप्रमाणे किंवा हिंदू धर्माची जी पंचमहाभूत आहेत या पंचमहाभूतामध्ये जसे पंचमहाभूतांनी शरीर बनलेलं असतं तशाच प्रकारे ह्या वैदिक संस्कृतीची सुद्धा 4 वैदिक महाभूत आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असं हिंदू धर्मामध्ये पंचमहाभूत आहेत. बौद्ध धर्मामध्ये आकाश नाही तर पृथ्वी, आप, तेज आणि वायू या चारच घटकांनी मनुष्याचं शरीर बनलेलं असतं असं तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये म्हटलेलं आहे. पुरातत्व इतिहासकार याच्याच आधारे म्हणतात की जशी ही पंचमहाभूत आहेत तशाच पद्धतीने वैदिक संस्कृतीची सुद्धा 4 महाभूत आहेत. त्याच्यातलं पहिलं महाभूत म्हणजे वैदिक मंत्र. हे वैदिक मंत्र संस्कृत के छंद द्वारा निर्मित केलेले आहेत असे ते म्हणतात. दुसरं जे महाभूत आहे ते वैदिक ग्रंथ. हे वैदिक ग्रंथ म्हणजे वेद, उपनिषद, पुराण, गीता, रामायण आणि महाभारत. तिसरं जे आहे महाभूत ते वैदिक यंत्र. वैदिक देवी देवता की मूर्ति के साथ साथ उन सभी का मंदिर. चौथा जे महाभूत आहे ते वैदिक तंत्र. या वैदिक तंत्रामध्ये वैदिक कर्मकांड से युक्त जीवन संस्कार के प्रवचन का प्रमाण की आवश्यकता है. अब प्रश्न उठता है कि ये 4 वैदिक महाभूत का साक्ष कब से दिखता है. म्हणजे डॉक्टर राजीव पटेल म्हणतात की वैदिक जो कालखंड आहे किंवा वैदिकची संस्कृती आहे ती एक वैदिक मंत्र, वैदिक ग्रंथ, वैदिक यंत्र आणि वैदिक तंत्र ही 4 महाभूत एक प्रकारची वैदिक संस्कृतीमध्ये आहे. त्यानंतर वैदिक मंत्रांच्या बद्दल काय म्हणतात ते पहा कि वैदिक मंत्रों का संकलन विभिन्न चरणों के द्वारा हुआ है. शिष्यों को विभिन्न पीढ़ियों ने उनका संरक्षण भी किया है. म्हणजे वैदिक मंत्राचं संकलन जे आहे ते विभिन्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने केलेलं आहे आणि प्रत्येक काळामध्ये त्यांच्या शिष्यांनी त्याचं संरक्षण सुद्धा केलेलं आहे असं
डॉक्टर राजीव पटेल यांनी लिहिलेलं आहे. ज्योतिष म्हणजे ही जी संकल्पना आहे, हे मी तुम्हाला का समजावून सांगतोय, तर वैदिक कालखंडामध्ये जो पुरोहितवाद होता आणि पुरोहितवादाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिष असेल किंवा सगळे जे मुद्दे आहेत पुरोहितांनी निर्माण केलेले आहेत, त्याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याची ही पार्श्वभूमी तुमच्या समोर मी मांडत आहे. ज्योतिष हे एक त्या कालखंडामध्ये निर्माण झालेलं आहे. असं म्हटलं जातं की राजीव पटेल म्हणतात की वैदिक युग के बाद से ही ज्योतिष से संबंधी अनेक प्रथाएं आदिम जमाती से अपनाई गई आहे. म्हणजे ज्योतिष ही संकल्पना सुद्धा कधी आली, तर वैदिक कालखंडाच्या नंतरच ज्योतिष ही संकल्पना सुद्धा आलेली आहे, असं राजीव पटेल यांनी म्हटलेलं आहे. धार्मिक पुरोहित, आता ही जी पुरोहित संकल्पना आहे, धार्मिक संस्कारों तथा अनुष्ठानों के लिए राजा कई पुरोहितों को नियुक्त करता था. म्हणजे वैदिक कालखंडामधला जो राजा आहे तो धार्मिक संस्कारांच्यासाठी पुरोहितांची अपॉइंटमेंट करीत होता. आता तुमच्या समोर ही एक थोडक्यामध्ये स्पष्टीकरण राजीव पटेल पुरातत्व इतिहासकार यांनी सांगितलेलं मी मांडलं. आता तुमच्या समोर मी ब्राह्मण ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करतोय. ब्राह्मण या संकल्पनेवरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणारच आहोत, कारण ब्राह्मण ही संकल्पना जैन इतिहासामध्ये, बौद्ध इतिहासामध्ये किंवा प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये ब्राह्मण ही संकल्पना आलेली आहे. तर या संकल्पनेचं स्पष्टीकरण करणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे, कारण प्राचीन काळातला ब्राह्मण किंवा बौद्ध धर्म आणि जैन धर्माच्या ग्रंथामध्ये आलेला ब्राह्मण आणि वैदिक कालखंडातला ब्राह्मण म्हणजे जात, वर्ण किंवा विद्वान अशा प्रकारची जी वेगवेगळ्या संकल्पना आहेत, या सर्व संकल्पनांचं आपण स्पष्टीकरण स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथं फक्त इंट्रोडक्टरी तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय, ते म्हणजे ब्राह्मण हिंदू समाजातील एक जात व वर्ण अशी ब्राह्मण ही संकल्पना आलेली आहे. ब्राह्मणांचा पारंपरिक व्यवसाय पुरोहित म्हणजेच धार्मिक समारंभ व मंदिरामध्ये विधी पार पाडणे. पुरोहिता व्यतिरिक्त इतर व्यवसाय ते करतात आणि आपल्याला नंतरच्या कालखंडामध्ये आढळतं की पुरोहिता व्यतिरिक्त कृषी किंवा योद्धे किंवा व्यापारी असे असलेलेही ब्राह्मण आपल्याला आढळलेले आहेत. ब्राह्मण शब्द वैदिक, प्राचीन व मध्ययुगीन व बौद्ध व जैन ग्रंथामध्ये आढळतो. आधुनिक विद्वानांच्या मते ब्राह्मण शब्दाचा वापर जात म्हणून नव्हे तर मास्टर्स, तज्ज्ञ, उपदेशक, मार्गदर्शक म्हणून सुद्धा केलेला आहे, असं अनेक पाश्चात्य आधुनिक विद्वानांचं म्हणणं आहे. त्यामधला एक पॅट्रिक ऑलिव्हले यांनी म्हटलेलं आहे की ब्राह्मणांची व्याख्या कुटुंबाच्या संदर्भात नाही तर गुणांच्या संदर्भात केली जाते. ब्राह्मण हा प्राचीन काळात एक सामाजिक वर्ग होता. त्यामुळे ब्राह्मण या संकल्पनेबद्दल अनेक लेखकांची वेगवेगळी मते कशा पद्धतीने आहेत त्याचंही स्पष्टीकरण आपण पुढच्या काळामध्ये नंतर स्पष्ट करणार आहोत. ब्राह्मण वैदिक काळामध्ये मात्र ऋग्वेदातील पुरुष सूक्तानुसार ब्राह्मणाचा जन्म हा ब्रह्माच्या मुखातून किंवा पुरुषाच्या मुखातून झाल्याचं म्हटलेलं आहे आणि वैदिक काळात म्हणजेच ऋग्वेदात वर्णव्यवस्था सुद्धा दिलेली आहे. ब्राह्मणांचे वास्तविक व्यवसाय काय आहेत, तर ब्राह्मणांचे किंवा पुरोहिता वास्तविक व्यवसाय पुरोहित व अध्यापनाव्यतिरिक्त शिक्षक, लेखक, रणनीतिकार, तत्वज्ञ असे नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला असलेली आढळतात. पाली साहित्यामध्ये व जातकामध्ये ब्राह्मणांना मात्र गैरबौद्ध मानलेलं आहे, असं काही विद्वानांचं म्हणणं आहे. मोगल साम्राज्यापासून ते भारतीय स्वातंत्र्यापर्यंत प्रत्येक काळात आपल्याला ब्राह्मणांची जी पोझिशन आहे ती वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची असलेली आपल्याला आढळते. पुरोहित हे बहुतेक ब्राह्मण होते. धार्मिक विधी करणे, विवाह व अंत्यविधीचाही पुरोहितशाहीमध्ये समावेश होता. म्हणजे पुरोहिताचं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन असं की पुरोहित हे ब्राह्मण होते, धार्मिक विधी करणे हे त्यांचं काम होतं. विवाह अंत्यविधीचाही पुरोहितशाहीत समावेश झाला होता. नंतर यज्ञाचा समावेश पुरोहितशाहीमध्ये झाला होता. वैदिक काळात पुरोहितांचे महत्त्व वाढलेले होते. 6व्या शतकातील ब्राह्मणी साहित्यात पुरोहितांची व पुजाऱ्यांच्या कार्याची रूपरेषा ही स्पष्ट केलेली आपल्याला आढळते. ब्राह्मण काळात राजा पुरोहितावरती पूर्णपणे अवलंबून होता. देव व असुर युद्धामध्ये पुरोहिताने देवांना पूर्णपणे मदत केलेली होती. पुरोहिताला मिळणारे दान हे अमर्याद होते. त्याच्या मालमत्तेवरती राजाचा अधिकार सुद्धा नव्हता. त्यामुळे पुरोहितांच्या संदर्भामध्ये वैदिक कालखंडामध्ये जे पुराणात आणि संस्कृत वाङ्मयामध्ये पुरोहिताच्या कार्याची व्याप्ती व मर्यादित झालेली आपणाला आढळते आणि आधुनिक काळात यज्ञ कमी झाले,
पुरोहितत्व कमी झालं आणि धार्मिक विधी, देवपूजा, धार्मिक सणापुरते मर्यादित झाले. वैदिक यज्ञाऐवजी मूर्तीपूजा, मकर संक्रांत, वसंत पंचमी, होळी, दिवाळी असे धार्मिक सण साजरे करणे इथपर्यंत येऊन झाले. त्यामुळे जर आपण इथे फक्त अभ्यास कुठला करणार आहोत, तर आपण इथे फक्त प्राचीन काळातला फक्त अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतरच्या काळात ब्राह्मणांची जी परिस्थिती आहे ती कशी कशी बदलत गेली किंवा त्यांची भूमिका कशा कशा बदलत गेल्या त्याचा आपण अभ्यास न करता इथे फक्त आपण अभ्यास कुठला करणार आहोत, तर इथे फक्त प्राचीन काळामध्ये जे ब्राह्मणांचं जे पुरोहितत्व होतं आणि त्या पुरोहितत्वावरती त्यांचा पूर्णपणे अधिकार कसा होता याचं जे स्पष्टीकरण केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्याशीच मर्यादित आपण अभ्यास करणार होतो. हे फक्त इंट्रोडक्टरी तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसऱ्या प्रकरणामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यातला पहिला मुद्दा आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पौरोहित्याच्या व्यवसायावरती ब्राह्मणांचा परिपूर्ण अधिकार होता. हा बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला मुद्दा आहे आणि याचं स्पष्टीकरण करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्राचीन आर्य समाजात पौरोहित्याच्या व्यवसायावरती ब्राह्मणांचा एकाधिकार होता. ब्राह्मणाशिवाय कुणीही पुरोहित बनू शकत नसे. धर्माचे रक्षक म्हणून ब्राह्मण नैतिक व आध्यात्मिक बाबतीत समाजाचे मार्गदर्शक असत. ब्राह्मणांच्या कृत्याचे अनुसरण समाजाचा अधीनस्थ वर्ग करीत असे, परंतु आपणाकडे जे प्रमाण उपलब्ध आहे त्यावरून हे सिद्ध होते की ब्राह्मणांचा वर्ग हा नैतिकरित्या अधोगतीच्या अगदी खालच्या थराला पोहोचलेला होता. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. त्याचा मराठी अनुवाद करून मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा जो मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामधल्या तिसऱ्या प्रकरणात मांडलेला आहे तो म्हणजे बाबासाहेबांचा मुद्दा आहे की श्रोत्रिय ब्राह्मणांनी 7 दिवस पुरेल इतके अन्न संग्रही करण्याचा नियम मोडला. त्याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की श्रोत्रिय ब्राह्मणांना केवळ 7 दिवस पुरेल इतकीच अन्न सामग्री संग्रहित करण्याचा अधिकार होता, परंतु हळूहळू त्यांनी हा नियम मोडला. प्रत्येक वस्तूचा संग्रह करण्याची लालसा जणू या वर्गाला जडली. अन्न, पेय, कपडे, शय्या, सुगंधी द्रव्य इत्यादींचा संग्रह हे लोक करू लागले. तिसरा मुद्दा जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेला आहे की ब्राह्मण वर्गाला मनोरंजक तमाशे, गीत, संगीत, नाटक पाहण्याचा छंद त्या कालखंडामध्ये लागलेला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची लिस्ट दिलेली आहे. म्हणजे त्या कालखंडामध्ये हा जो एकंदरीत करमणुकीचा कार्यक्रम आहे त्या करमणुकीच्या कार्यक्रमाचा ब्राह्मणांना कसा छंद लागलेला होता त्याची यादी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. ती यादी मी जसच्या तशी तुमच्या समोर ठेवतो. त्याचं स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता वाटत नाही. बाबासाहेब म्हणतात की नर्तकीचे नृत्य, गीत गायन, वाद्याचे संगीत, मेळ्यातील तमाशे, गाणे म्हणणे, हस्तसंगीत, भाटांचे गीत, टमटम वाद्य, सुंदर दृश्य, चांडाळाद्वारे नाट्य, हत्ती, घोडे, हेले, बकरे, कोंबडे इत्यादी पशुपक्ष्यांच्या लढाया, लाठीमार युद्ध, मल्लयुद्ध, बलपरीक्षण, बनावट युद्ध, युद्धाभ्यास व समीक्षा अशा प्रकारचे छंद हे त्या काळातल्या ब्राह्मण वर्गाला लागले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी याची यादी आपल्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की खेळ आणि अन्य मनोरंजनाची व्यसनं सुद्धा आहेत. त्यामध्ये 3 प्रकारची बाबासाहेब आंबेडकर व्यसनं अतिशय स्पष्टपणे मांडतात. त्यामध्ये चोपड खेळणे. आता चोपड खेळणे याचं स्पष्टीकरण काय आपल्यासमोर नाही, परंतु फासे फेकणे हे आपण प्राचीन काळात अनेक नाटक पिक्चरमध्ये कसे फासे फेकून जुगार खेळला जात होता किंवा मनोरंजन केलं जातं हे पाहिलेलं आहे. बहुरुप्यांचं सोंग घेणं हे आत्ताच्या काळामध्येही आपल्याला बहुरुप्यांचं सोंग कशा पद्धतीने घेतलं जातं आणि मनोरंजन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर उंची आसने बाळगण्याचं उंची आसने बाळगणे म्हणजे आता प्रत्येक घरामध्ये ब्राह्मणाला उंची आसनं, त्यामध्ये उंची आसनामध्ये पलंग असेल, चादरी असतील किंवा कंबळ असेल किंवा झोपण्याची खोल्या असतील. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी रत्नजडित शय्यावरण, रेशमी शय्यावरण किंवा गालीचे असतील असे सगळ्या ज्या उंची आसनं जी आहेत किंवा उंची वस्तू आहेत ह्या उंची वस्तू बाळगण्याचं सुद्धा व्यसन हे लागलेलं होतं किंवा त्यांना ती सवय होती असं म्हटलं तरी चालेल.
त्यानंतर 6वा मुद्दा जो बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात त्यामध्ये म्हणतात की ब्राह्मणांना स्वतःला शृंगारित करण्याची सवय होती. तर ही स्वतःला शृंगारित करण्याची सवय जी आहे जशीच्या तशी हे हिंदीमध्ये याचा अनुवाद केलेला आहे. याचा अनुवाद मी मराठीत केलेला नाही, त्यामुळे हिंदीमध्ये जो अनुवाद आहे तो जसाची तसा तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेब लिहितात की ब्राह्मण को सजने संवरने अथवा अपने आपको सुंदर बनाने का व्यसन था। जैसे अपने शरीर पर सुगंधित चूर्ण मलना, उससे बाल धोना और स्नान करना, पहलवान की तरह अंगों का गदाओं से थपथपाना, मालिश करना, दर्पण, आंखों में काजल आदि पुष्पहार, कुंकमी सौंदर्य प्रसाधनों, कंगन, कंठहारा, छड़ियों, औषधियों के लिए सरकंडे के खोलों, कटारों, सायबीन, काशीदाकारी की हुई चप्पलों, पगड़ियाँ, पुष्प किरीटों, याक की पूंछ की चौरों और लंबी सफेद छालदार पोशाखों का इस्तेमाल करना हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे. त्यानंतर 7व्या मुद्द्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्राह्मणांना बातचीत करण्याचं व्यसन होतं. म्हणजे राजाओं, डाकुओं और राज्य के मंत्रियों के किस्से, युद्ध, आतंक, लड़ाई या वृत्तांत, खाद्य और पेय पदार्थ, वस्त्र, बिस्तर, फूलमालाओं इत्यादी ज्या गोष्टी आहेत या गोष्टींच्या बद्दल म्हणजे कहाण्या सांगणं, गोष्टी सांगणं, या गप्पा मारणं, या सगळ्या गोष्टीच्या बद्दल सातत्याने ते बोलत राहत होते किंवा त्यांना बातचीत करण्याची सवय होती. त्यानंतर ब्राह्मण हा 8वा मुद्दा आहे की ब्राह्मण विद्वत्तापूर्ण शब्दांचा वापर करीत असे. आता हे विद्वत्तापूर्ण शब्दांचा वापर म्हणजे कसं कि तुम इस सिद्धांत और अनुशासन को नहीं जानते मैं जानतो, म्हणजे तुम्ही काय तुम्हाला काय समजत नाही मलाच समजतं. तुम इस सिद्धांत और विषय को कैसे जान पाओगे, तुम गलत में फंस गए हो, मैं ही केवल सही हो, म्हणजे तुम्ही सगळे चुकीचे आहे, मीच बरोबर आहे, मैं सही बोल रहा हूँ, तुम नहीं, तुम पहले को बाद में रख रहे हो और जो बाद में रखना चाहिए उसे पहिले रख रहे हो, तुम गलत हो. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्या माणसाला किंवा बहुजनातल्या माणसांना चुकीचं ठरवणं आणि त्यांना बोलण्यामध्ये किंवा विद्वत्तापूर्ण शब्दांच्या मध्ये आणि वाक्यांच्या मध्ये फसवण्याचा किंवा त्यांना असे शब्द वापर करून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये होत होता. त्यानंतर जीविका कमवण्याकरता चुकीच्या साधनांचा वापर करण्यात येत होता. ती चुकीची साधनं जी आहेत ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची यादी सुद्धा दिली. त्यामध्ये पहिलं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हस्तरेखा पाहणे. आता हस्तरेखा पाहणे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जीविका करण्यासाठी ही चुकीची साधनं आहेत, त्याच्यातलं हे हस्तरेखा पाहणं आहे. याच्यावरती लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. दुसरा शप अपशकुन, म्हणजे शप अपशकुनाबद्दल आपण खेड्यापाड्यात आणि आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी येतात. हे शप अपशकुन यांनी उदरनिर्वाह किंवा जीविका कमवण्यासाठी निर्माण केलेले आहेत. फीज कडाडल्यास भविष्यवाणी करणे, स्वप्न की व्याख्या कर भविष्यवाणी करणे, नंतर अग्नीला आहुती देणे, शरीराच्या म्हणजे शरीरावरती ज्या वेगवेगळ्या निशाणे आहेत निशाणी त्याच्यावरून ती भविष्यवाणी करणे, नंतर उंदीराने जर कपडे कुतरले तर त्याच्या आधारावर शप अपशकुन करणे, चमच्याने आहुती देणे, नंतर देवतांना किंवा सरसों के मुंह देवताओं के लिए भेट वस्तू, दाहिने घुटने से खून देणे, म्हणजे उजव्या घुटण्यातून देवाला रक्त देणं. अशा पद्धतीच्या जे वेगवेगळे रीतिरिवाज जे आहेत हे या कालखंडामध्ये निर्माण झालेली आहेत. ही सर्व चुकीची साधने आहेत आपली जीविका कमवण्याकरता प्राचीन काळामधल्या पुरोहितांनी निर्माण केलेली आहेत, असं बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्टपणे म्हणणं आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यवाणीच्या बद्दल म्हणजे ही भविष्यवाणी कुठली आहे तर आकाशातील चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, नक्षत्र, उल्कापात, भूकंप हे जे होतात याला सुद्धा भविष्यवाणी किंवा याला सुद्धा काही ना काहीतरी उपजीविकेकरता जोडलेलं आहे. आणि त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की निष्ठावान व्यक्तीद्वारे दान केलेल्या अन्नावर जगणारे ब्राह्मण हे जगण्याकरता खालील बाबींचा भविष्यवाणीसारखा वाईट मार्ग अवलंबतात. त्यातला एक
चंद्रग्रहण होईल, सूर्यग्रहण होईल, नक्षत्रांचे ग्रहण होईल, सूर्य आणि चंद्र निघून जातील, सूर्य आणि चंद्र आपल्या पूर्वस्थानी येतील, नक्षत्रे निघून जातील, नक्षत्रे आपल्या पूर्वस्थानी येतील, जंगलात वनवा पेटेल, उल्कापात होईल, भूकंप होईल, देवतेचा वज्रप्रहार होईल, सूर्य आणि चंद्राचा उदय होईल. म्हणजे हे जे नक्षत्र, चंद्र, सूर्य याच्यावरून ज्या कुंडल्या किंवा इतर काही जे निर्माण केलं जातं, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे यांनी आपल्या उपजीविकेकरताच निर्माण केलेलं आहे. हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे काय योग्य होऊ शकत नाही. त्यानंतर विविध प्रकारची भविष्यवाणी करणं, त्यामध्ये या भविष्यवाणी कशा पद्धतीने करतात विविध प्रकारची, त्याचीही उदाहरणं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत. त्यामध्ये एक वाणी की जोरदार पावसाची भविष्यवाणी करणं. म्हणजे जर आपण खेड्यापाड्यामध्ये जर यात्रेमध्ये गेलो तर दरवर्षीच्या यात्रेमध्ये त्या त्या गावातला जे देवस्थान असतं त्या देवस्थानाची जी यात्रा असते त्या यात्रेमध्ये एक भाकणुकीचा प्रकार असतो. भाकणूक म्हणजे पुढच्या वर्षात नेमकं काय होणार आहे हे त्या दिवशी तो देव सांगत असतो आणि नेमके ते चैत्र किंवा चैत्रामध्ये म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या ज्या यात्रा असतात त्या यात्रेच्या कालखंडामध्ये प्रत्येक गावामध्ये अनेक ठिकाणी असे घडताना आपल्याला दिसतं की भाकणूक केली जाते किंवा वेगवेगळ्या प्रकाराने पुढच्या वर्षामध्ये पाऊस पाणी किंवा माणसाचं जीवन कसं असेल याचं स्पष्टीकरण देवाच्या माध्यमातून त्याचे पुजारी किंवा ते करत असतात. त्यामध्ये जोरदार पावसाची भविष्यवाणी केली जाते किंवा कमी पाऊस, यावर्षी कमी पाऊस पडणार आहे की जास्त पाऊस पडणार आहे याची भविष्यवाणी केली जाते. अन्नधान्याची कमतरता असेल किंवा अन्नधान्याची भरभराट असेल याची भविष्यवाणी केली जाते. नंतर शांतता होईल की गोंधळ होईल याची भविष्यवाणी केली जाते. अशांततेबद्दलची भविष्यवाणी केली जाते. त्यामुळे रोगराई पसरेल की नाही याच्याबद्दलची भविष्यवाणी केली जाते. चांगल्या ऋतूबद्दल भविष्यवाणी केली जाते की ऋतू चांगला असेल की वाईट असेल. नंतर शब्दाबाबत वादविवाद होतील की नाही होतील. विविध प्रकारचे मंत्र व काव्य रचना, उलटसुलट चर्चा, वाक्चातुर्य, म्हणजे ही जी भविष्यवाणी केली जाते हे खेड्यापाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाशी आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या जीवनाशी ही अशा प्रकारची भविष्यवाणी खूप अवलंबून असते आणि त्या त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये याचा आपल्याला अनुभव येत असतो. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हलक्या दर्जाच्या कला व कर्मकांड आहेत तीही आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी किती बारीक अभ्यास केलाय बघा की ह्या ज्या भविष्यवाणी केल्या जातात ह्या उदरनिर्वाहासाठी निर्माण केलेलं त्या कालखंडामधल्या पुरोहितांनी काम आहे सगळं. 16वा जो मुद्दा आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहितात की ही जी हलक्या दर्जाच्या कला व कर्मकांडामध्ये पहिला बाबासाहेब मुद्दा सांगतात की विवाह करता शुभमुहूर्त काढणं. म्हणजे मुहूर्त काढणं हा जो प्रकार आहे हा त्या कालखंडामध्ये पुरोहिताने निर्माण केलेला आहे आपल्या उदरनिर्वाहाकरता आणि हे हलक्या दर्जाचं काम आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीतल्या 3ऱ्या ग्रंथामध्ये जी यादी दिलेली आहे 16व्या मुद्द्यात त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. पहिला मुद्दा म्हणतात की विवाहाकरता शुभमुहूर्त काढणं. दुसरा मुद्दा शांतता कायम करावयाचा दिवस ठरवणं. तिसरा मुद्दा कर्ज घेण्यासाठी शुभ दिवस ठरवणं. धन खर्च करण्यासाठी शुभ दिवस ठरवणं. इतरांचे नुकसान करण्याकरता तंत्राचा व मंत्राचा उपयोग करणं. त्यानंतर गर्भपात करण्यासाठी मंत्रोच्चार करणं. एखाद्या व्यक्तीला हरविण्याकरता मंत्रोच्चार करणं. सूर्याची पूजा करणं. तोंडाद्वारे आगीच्या ज्वाला काढणं. तोंड धुण्याकरता अनुष्ठान करणे. स्नान करण्याकरता अनुष्ठान करणे. बळी देणे. लोकांना औषधी वनस्पती देणे. विविध प्रकारे औषधी लोकांना देणे. मुकेपणा आणण्याकरता जादूटोणा करणे. बहिरेपणा आणण्याकरता जादूटोणा करणे. भूतबाधा झालेल्या मुलीद्वारे भविष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे. जादूच्या आरशासमोर भविष्यवाणी दर्शवणे. भाग्य देवतेला आव्हान करणे. शक्तिशाली देवतेला आव्हान करणे. निश्चित लाभ प्राप्त होताच देवतेला भेट अर्पण करणे. एखाद्या मनुष्यात नपुसकत्व उत्पन्न करणे. एखाद्या मनुष्यात नपुसकत्व उत्पन्न करणे. एखाद्या जागेकरता शुभस्थळ निश्चित करणे. स्थळांना पवित्र करणे. कानात तेल ओतणे. डोळ्यात औषधी घालणे. नेत्रवैद्याचे कार्य करणे. लहान मुलांच्या वैद्याचे कार्य करणे. वेळोवेळी औषधे इत्यादी देणे. हे प्रकरण अपूर्ण आहे. ही फक्त यादी बाबासाहेब आंबेडकरांनी
पुरोहितवादासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी किंवा आपल्या उत्पन्नासाठी हे जे वेगवेगळे प्रकार आणि ऐषारामी जीवन जगण्यासाठी जे केलेले आहेत उत्पन्नाची साधनं आणि त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये हे घराघरात आणि प्रत्येक माणसावरती आणि पिढ्यानपिढ्या रोजलेलं दिसतं। हे अंधश्रद्धेने पूर्णपणे हा समाज हा अंधश्रद्धेने पूर्णपणे म्हणजे भरून गेलेला आपल्याला आजच्या कालखंडामध्येही आढळतो। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा जो आग्रह आहे की प्राचीन काळाचा इतिहास हा तुम्हाला अतिशय वस्तुनिष्ठ आणि पुराव्यासहित वाचण्याची आवश्यकता आहे आणि जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला सगळं व्यवस्थित कळूच शकत नाही। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे 16 मुद्दे सांगितलेले आहेत या संपूर्ण 16 मुद्द्याच्या प्रकरणावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पुरोहिताची काय कर्तव्य होते आणि संपूर्ण पुरोहित त्यावेळेस ब्राह्मणच होते आणि तो इतर दुसऱ्या कुणालाही अधिकार नव्हता। यानंतर मी असं याला प्रकरण जोडलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पुरोहित आणि ब्राह्मण या पुरोहित किंवा ब्राह्मण याच्यामधला आणि भिक्खूमधला फरक बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितलेला आहे आणि पुरोहित आणि भिक्खू हे दोघे पूर्णपणे वेगळे असल्याचे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। जर आपण त्रिपिटकामध्ये याचा अभ्यास केला किंवा जर आपण बौद्ध साहित्यामध्येही याचा अभ्यास केला तर पुरोहित आणि भिक्खू यांच्या कार्यामध्ये पूर्णपणे वेगळेपण आहे। आपण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जो फरक सांगितलेला आहे तोही लक्षात घेण्याची आवश्यकता आपल्याला इथे आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथातील 5व्या खंडातील दुसऱ्या भागातील 3रा मुद्दा जो आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहितात की भिक्खू आणि ब्राह्मणच एकच आहे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे। या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वत्र विखुरलेली आहे। परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असा देता येईल। बाबासाहेब आंबेडकर लिहितात आणि पुढे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर की ब्राह्मण हा पुरोहित असतो। जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे अनुषंगिक संस्कार करणे हे त्याचं मुख्य कार्य आहे। माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधिपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे। या कल्पनामुळे त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले। या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे। उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवत नाही। यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही, म्हणूनच भिक्खू हा पुरोहित होत नाही। ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो, भिक्खू हा बनावा लागतो। ब्राह्मणाला जात असते, भिक्खूला जात नसते। ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच असतो। कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणांचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही, परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे मात्र नाही। भिक्खू हा बनवला जातो, म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खुनीला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते। ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही, याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी। परंतु भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे। मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे। ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमवण्याची सवलत आहे, भिक्खूला मात्र तसे करता येत नाही। ह्या दोहोतील भेद हा लहानसा नाही। मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचार विचारांना नियंत्रित करते, ती आचार विचारामध्ये संघर्ष निर्माण करते। म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात, कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो। भिक्खू हा संपत्ती विरहित असल्याने तो मानसिक व नैतिक दृष्ट्या स्वतंत्र असतो। प्रामाणिकपणा आणि सच्चील यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही। ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे। कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही। आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा, आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात। उलट पक्षी भिक्खू
हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. अशा प्रकारे आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये तिसरं प्रकरण सांगितलेले आहे आणि या तिसऱ्या प्रकरणात एकूण जी पुरोहितांचा पूर्णपणे त्या प्राचीन कालखंडामध्ये पूर्णपणे पुरोहितशाहीवरती अधिकार कसा होता याच्या स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत. हे स्पष्टीकरण अपूर्ण आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त त्याची यादीच फक्त दिलेली आहे. सारांश रूपाने आपण या विषयाचा सारांश थोडक्यामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करून हा विषय संपवण्याचा प्रयत्न करतो. सारांश असा आहे की 3 ग्रंथांचा एकत्रित अभ्यास करा. प्राचीन भारताच्या इतिहासावरील ब्राह्मण इतिहासकारांनी जे काल्पनिक आवरण टाकले आहे ते बौद्ध साहित्याच्या आधारे दूर करा. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशानुसार आपण बुद्ध की कार्ल मार्क्स नंतर क्रांती व प्रतिक्रांती ग्रंथाचा अभ्यास करीत आहोत. क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली 7 भागातील एकूण 41 प्रकरणे असलेली योजना पाहिली. तसेच ब्राह्मण आणि पुरोहित या संकल्पनेचे आपण स्पष्टीकरण केलेले आहे. प्राचीन काळापासून प्रत्येक काळात परिस्थितीनुसार भूमिका बदलल्याचेही ब्राह्मणांचे स्पष्ट आपण केलेलं आहे. क्रांती व प्रतिक्रांती ग्रंथातील निकृष्टतेच्या थराला पोहोचलेला पुरोहितवाद या तिसऱ्या प्रकरणातील एकूण 16 मुद्द्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. तिसऱ्या प्रकरणाच्या अभ्यासाचा मुख्य फायदा म्हणजे भिक्खू आणि पुरोहित यामधील फरक स्पष्ट करण्यास उपयोग होतो. पार्श्वभूमीत पहिल्या 2 प्रकरणात दिलेला संदेशही आपण पाहिलेला आहे. प्रकरणातील पहिला मुद्दा असा की प्राचीन काळी पौरोहित्याच्या व्यवसायावरती ब्राह्मणाचा पूर्णपणे अधिकार होता. ब्राह्मण वर्गाला मनोरंजक तमाशे, गीत, संगीत, नाटक पाहण्याचा छंद होता. खेळ आणि अन्य मनोरंजनाची व्यसनं होती. उंची आसने बाळगण्याची व्यसनं होती. ब्राह्मणाला स्वतःला शृंगारित करण्याची सवय होती. ब्राह्मणांना बातचीत करण्याचे व्यसन होते. ब्राह्मण विद्वत्तापूर्ण शब्दांचा वापर करीत असत. ब्राह्मण मध्यस्थीचे काम करीत असत. जीविका कमवण्याकरता चुकीच्या साधनांचा वापर करीत असत. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे यज्ञात हवन केले जायचे. वस्तू आणि प्राण्यांच्या गुणांचे वर्णन तसेच स्थळ आणि काळाबद्दल शुभ अशुभ सांगितले जायचे. हलकी सलकी कामे व वाईट मार्गाचा अवलंब केला जात होता. भविष्यवाणी वेगवेगळ्या प्रकारची केली जात होती. विविध प्रकारची भविष्यवाणी करून ब्राह्मण वर्ग उदरनिर्वाह करीत होता. हलक्या दर्जाच्या कला व कर्मकांड केली जात होती. या अभ्यासाच्या आधारे भिक्खू आणि पुरोहित यांच्यातील फरक सुद्धा आपण स्पष्ट केलेला आहे. याचं अनुमान असं की आपण या संपूर्ण अभ्यासातून काय घेतलं पाहिजे तर बौद्ध धर्मामध्ये मूर्तीपूजा, कर्मकांड, तंत्र, मंत्र हे पूर्णपणे निषिद्ध मानलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनरुज्जीवित केलेल्या धम्मात दिलेल्या सर्व या गोष्टी निषिद्ध मानल्या पाहिजेत. या गोष्टी निषिद्ध मानण्यासाठी बौद्ध जीवन पद्धती आचारसंहिता बनवण्याची आवश्यकता आहे. प्राचीन काळापासून वैदिक धर्मात याबाबतची नियमावली जशी ठरलेली आहे, बौद्धांनी हिंदूंचे अनुकरण करणे सोडले पाहिजे. 65 वर्षानंतर आपण जर बौद्ध समाजाचा अभ्यास केला तर आजही मंत्र, तंत्र, बुवा, बाबा, नवस, सायास, बकर, कोंबडं, जागरण, गोंधळ, व्रत, वैकल्य करताना अनेक ठिकाणी आपल्याला आढळतं 33 कोटींना अजून सोडलेलं नाही. हे सर्व सोडून बौद्ध धम्माच्या आदर्शानुसार वागण्यासाठी बौद्ध जीवन पद्धती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. अंत्यसंस्कार इत्यादींचाही पुरोहितशाहीत समावेश होता. यावरून स्पष्ट होते की त्या काळात पुजाऱ्यांचे कार्यक्षेत्र माणसांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करून गेलेले होते. त्यामुळे हे जे सगळं जे दिलेलं तिसऱ्या प्रकरणातलं आहे ते मात्र बौद्ध धम्मामध्ये निषिद्ध मानलेलं आहे. हा एकमेव संदेश आपण घेण्याची आवश्यकता आहे. शेवटी एक विनम्र आव्हान नेहमीप्रमाणे करतो आणि या ठिकाणी थांबतो की कार्यक्रम मी संपवण्यापूर्वी विनम्र आव्हान नेहमीप्रमाणे आहे की ज्यांना आम्ही सुरू केलेली धम्मसंहिता मिशन योग्य वाटत असेल, ज्यांना धम्मसंहिता मिशनला योगदान करायची इच्छा असेल, ज्यांना धम्मसंहिता मिशन परिवारचे सदस्य म्हणून सामील व्हायचं असेल, अशा महाराष्ट्रातील सर्व लहानथोर इच्छुक धम्मबंधू भगिनींना नम्र विनंती की त्यांनी धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा. राज्यातील अनेक हितचिंतकाच्या योगदान करण्याबाबतच्या इच्छा असल्याच्या कॉमेंट्स आम्हाला सातत्याने आल्यामुळे आम्ही हे आव्हान प्रत्येक व्हिडिओमध्ये करीत आहोत. चॅनलसाठी एडिटिंगचे काम करणारे हवेत, रील बनवणारे हवेत, चॅनल संबंधित विशेष काम करणाऱ्यांची आम्हाला आवश्यकता आहेच.
यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा. अधिक प्रभावी व आकर्षक कार्यक्रम सादर करण्यासाठी अद्ययावत साहित्यांची आवश्यकता आहे. तसेच चॅनलच्या टीममध्ये कार्य करण्यासाठी मानधनाची सोय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी मदत करू इच्छिणाऱ्या दात्यांचे स्वागत होईल. सर्व काही या चॅनलच्या भविष्याचे हितचिंतकाच्या मदतीवरच अवलंबून राहील. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला शांतचित्ताने सहकार्य केले याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत.